सुदर्शन पिरॅमिडचे खूप खूप धन्यवाद. आपल्या घरच्या स्वतःच्या पिरॅमिडला खूप खूप धन्यवाद देऊन आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण आपल्या आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना सर्वांना धन्यवाद देऊन या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपला पहिला प्रोग्राम आपण पाणी अफर्मेशन करून पाणी घेऊया. कुणाकडे ग्लास असेल ग्लास घ्या, चमचा. कळशी असेल कळशी घ्या किंवा अजून एखादं मोठं भांडं असेल तरी चालेल. आणि हे झाल्यानंतर कळशीमध्ये, हंड्यामध्ये किंवा जे कॉमन सगळ्यांचं पिण्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये टाकायचंय आणि आपणही प्यायचं आणि सर्वांना द्यायचंय. कारण हा फॉरगिव्हनेस प्रोग्राम जो आपण स्वतःसाठी जसा करतोय, तसाच इतरांसाठी पण आहे. आपल्या लाईफमधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. चला पाण्याला फर्मेट करूया. व्हर्टेक्स वॉटर करूया. 30 वेळा उजव्या बाजूने आणि 30 वेळा डाव्या बाजूने असं बोलूयात की धन्यवाद जलदेवते, तुझे खूप खूप धन्यवाद. हे अमृता, तुझे खूप खूप धन्यवाद. तुझ्यामुळे माझं संपूर्ण शरीर प्राशन केल्यानंतर ऊर्जामय होत आहे, निरोगी होत आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक एक पार्ट एकदम ऊर्जामय झाला आहे. तुझे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद वरुण देवता. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, ठिकाण, वातावरण, वेळ, हवामान, निसर्ग, वैश्विक ऊर्जा ज्यांच्या ज्यांच्या मी संपर्कात येते, त्यांच्यामुळे मला खूप असं अनुकूल वातावरण मिळत आहे आणि मी ऊर्जामय होत आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी धन्य झाली आहे. मी खूप भाग्यवान आहे. कारण माझ्यामध्ये असीम शांती, असीम शांती आणि असीम शक्ती निर्माण होत आहे. खूप खूप धन्यवाद हे जलदेवते. खूप खूप धन्यवाद. हे अमृता, तुझे खूप खूप धन्यवाद. मी स्वतःला फॉरगिव्ह करत आहे. माझ्या हृदयाला मोकळं करत आहे. माझ्या मनावरची ओझी कमी होत आहे. तुझे खूप खूप धन्यवाद. तुला प्राशन केल्याने माझं शरीर, माझ्या शरीराची कांती उजळ होत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. भोवऱ्यासहित पाणी थोडं का होईना पिऊन घ्यायचं. सर्वांनी आरसा घेतला का? आरसा घेऊन बसायचंय. सर्वांनी आरसा घ्या. सर्वात महत्वाचा आपला सखा ज्याला आपण बनवायचंय किंवा ज्याच्यातूनच आपली ओळख होणार आहे, तो आहे आपला आरसा. म्हणून आपण आपल्या आरशाला सोबत ठेवायचंय.
पहिले 2 दिवस आपण आरशासोबत काही काम केलं. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा विषय स्वतःशी बोलायचा आहे. खूप प्रेमाने बोलायचं. खूप भावनात्मक होऊन बोलायचं. हे काम आपण सर्वांनी मिळून केलं, की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. आपल्या स्वतःशी डोळ्यात डोळे घालून बघायचंय. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. हे ध्यानाचंच काम आपण आरशात बघून करत आहोत. फक्त श्वासाकडं ऑटोमॅटिक लक्ष कमी होतं आणि आपल्या दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांमध्ये लक्ष जातं. सुरुवातीला आपण इकडे-तिकडे पाहतो, परंतु नंतर ऑटोमॅटिक आपलं लक्ष आपल्या डोळ्यांवर जातं आणि जेव्हा आपण स्वतःशी बोलायला लागतो, हे खरंच खूप अवघड काम आहे. कुणाकुणाला अवघड वाटलं किंवा सोपं वाटलं, सहजरित्या कोणी करू शकलं का? किंवा खरोखर अवघड वाटलं, तर नक्की टेक्स्ट मेसेज करा, की बाबा हां, अवघड जातंय किंवा जमत नाही, डोळ्यात पाहायला जमत नाही, इकडं-तिकडं पाहणं होतं किंवा अ, शक्यच होत नाही. लगेच मी दुसरीकडे पाहते. स्वतःचे डोळ्यात डोळे घालून अ, बोलू शकत नाही. असं कोणाच्या बाबतीत होतं का? हेही कळवा. कारण त्याच्यामुळेच आपण स्वतःशी प्रेम करायला शिकणार आहोत आणि कनेक्ट होणार आहोत. आणि आपला अभ्यास पण होता. काल रात्री मी पुन्हा टाकलं होतं, की आपण हळू-हळू का होईना स्वतःशी बोलायचंय, 100 वेळा बोलायचंय. तेच-तेच काम पुन्हा-पुन्हा करायचंय. येता-जाता आपण आरशापासून पास होतो, जातो, स्वतःचं प्रतिबिंब पाहतो. पुन्हा-पुन्हा आपलं नाव घेऊन बोलायचंय, की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी खरोखर तुझ्यावर खूप प्रेम करते. पहिला आपला विचार होता, की माझं हृदय खुलं आणि ओपन आहे, म्हणजे ग्रहणशील आहे. मी ओपन आणि रिसेप्टिव्ह आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टी वारंवार बोलतो, आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह म्हणजे माझं हृदय ओपन आणि ग्रहणशील आहे. तेव्हा ऑटोमॅटिक आपण आपल्या मनाचा हळूवारपणे विचार करायला लागतो. डोळ्यातून पाणी ओघळतं किंवा वेगवेगळ्या भावना उभरून येतात आणि मग त्या गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. काल बऱ्याच जणांना असं वाटलं, की काहीच असे गिल्ट किंवा चुकीच्या गोष्टी आठवत नाहीत. पण छोटे-छोटे असतात. बहीण-भावंड ज्यावेळेस लहान असतात किंवा काय, त्यावेळेस असतातच. नाही असं होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आरशात बघून. इतर वेळेस समोरासमोर असेल तर आपण प्रश्न विचारून एकमेकांना हील करू शकतो. पण जेव्हा कोणी नसतो, तेव्हा आरसाच हा आपला असा सखा आहे, असा मित्र आहे, की तो आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढू शकतो. 1001% बाहेर काढू शकतो. म्हणून दुसरा अभ्यास, की मी पात्र आहे. मी ह्या सर्व गोष्टींना पात्र आहे. म्हणून कंटिन्यू बोलायचं होतं हृदयावर हात ठेवून, की मी जे काही करत आहे त्याच्यासाठी मी पात्र आहे. म्हणून जसं आपण आई-वडिलांशी प्रेम करतो, तसंच स्वतःवर ही प्रेम करायला सुरुवात करायची होती आणि ती आपण करायला सुरुवात केली आहे. सर्वांनी आपल्या असाइनमेंट पण लिहिलेल्या आहेत. ते जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक नवीन-नवीन गोष्टी स्वतःमधल्या आठवतील. दुसऱ्यांमधल्या चुका आपण पटकन काढण्यासाठी काय म्हणतात ना, माणूस आहे. माणूस हा दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी अ, नेहमीच तत्पर असतो. मग आता आपल्याला स्वतःमधलं शोधायचंय बऱ्याच गोष्टी. म्हणून आपण अ, 5 एलिमेंटला कसं कनेक्ट व्हायचं? येता-जाता कसं बोलायचं? पाण्याला अफर्मेशन देतो, तसं अन्नाला कसं द्यायचं? स्वयंपाक बनवताना एखादा मंत्र जाप कसा करायचा? किंवा नाही शक्य झालं तर बोलत राहायचं, की खूप खूप धन्यवाद. मी जो स्वयंपाक बनवतेय, तो खूप ऊर्जामय
आणि स्वादिष्ट झालाय, प्रसाद झालाय. मी जो काही स्वयंपाक बनवते, तो प्रसाद आहे. मग प्रसाद बनवताना जसं आपण काय म्हणतात ना, गणपतीचा प्रसाद बनवतो, सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो. ऑटोमॅटिक त्या भावना मनात येतात. तसं रोज आपण स्वयंपाक करताना, पीठ मळताना, भाजी कापताना, निवडताना जेव्हा आपण अ, पंचतत्वांना धन्यवाद देऊ, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. आणि सुरुवातीला झोपेतून उठताना कमीत कमी एकदा तरी दिवसातून जेवढं होईल तेवढं धरती मातेला नतमस्तक होऊन आपण ग्रॅटिट्यूड द्यायचे, धन्यवाद द्यायचे आणि चुकलं असेल तर माफी मागायची आणि स्वतःला बोलायचं, की मी माफ केलं. बऱ्याच गोष्टी आतापर्यंत मला कधी कळल्या नाही. आता कळतात म्हणून मी माफ केले. त्यानंतर आपण आपल्या आईविषयी स्वतःला, मी आणि माझी आई, कसं मी स्वतःला आईला काही गोष्टी घडल्या असतील तर माफ केलं किंवा माफ न करता स्वतःला कसं माफ केलं, की मी आईच्या जागी राहिल्यानंतर, की मला कसं कळते माझ्या मुलांच्या बाबतीत. तेव्हा माझ्या मुलांकडून म्हणजे आपण जेव्हा लहान होतो, काही गोष्टी परिस्थितीनुसार आपल्यावर घडत गेल्या. वडिलांकडून, आईकडून. मग त्याच्यासाठी आपण आपल्या पालकांकडून खूप इच्छा बाळगत असतो, की त्यांनी स्वतःहून यावं, आपल्याला मिठी मारावी, आपल्या खूप चांगले आहोत म्हणून त्यांनीच बोलावं किंवा भाऊ-बहिणींबद्दल, आपल्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी छोट्या-छोट्या घडलेल्या असतात. खाण्यापिण्यावरून, कपड्यांवरून, औषधांवरून किंवा फिरायला जाण्यावरून, शिक्षणावरून, बऱ्याच जणांच्या शिक्षणावरून सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्या बाबतीत असं काही घडलेलं आहे का? आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या, दुखावणाऱ्या गोष्टी काही घडलेल्या आहेत का? किंवा प्रशंसात्मक सुद्धा काही गोष्टी घडलेल्या आहेत का? ह्या आपण शोधायच्यात आणि त्याचा अभ्यास आपण करायचा आहे. तो आपण सुरू केलेला आहे. काल आपण पाहिलं आपल्या सासूबाईंविषयी. जसं आपण आपल्या आई-वडिलांशी कनेक्ट होतो, तसंच आपण सासू-सासऱ्यांशीही कनेक्ट व्हायचं आहे. मग काल आपण पाहिलं आपल्या वडिलांना किंवा सासूबाईंना क्षमा करण्याची गरज आहे का? किंवा आपल्यासाठी आपल्या मनात आपण त्यांच्याविषयी जे काही आढेवेढे घेतलेले आहेत, काही वाईट गोष्टी ठेवलेल्या आहेत, टीकात्मक गोष्टी ठेवलेल्या आहेत. मग त्यांच्याकडं माफी मागण्याचा आपल्याला अधिकार आहे का? किंवा आपण त्यांना माफ करण्याचा अधिकार आहे का? तर हो आहे. आपण माफी नाही मागू शकत, तर माफ तर करू शकतो की नाही? तोंडावर बोलून किंवा समोर बोलून माफी नाही मागू शकत. कधी-कधी भीती, कधी-कधी दुरावा असतो काही गोष्टींमधला, कधी-कधी गिल्ट पण असतं. मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? तर मग आपला एक मार्ग आपण पाहिला होता, की आपण तो लिहून मोकळा करू शकतो. चुका ह्या माणसाच्याच हातून होतात. आपण सर्वजण माणसं आहोत. मग ह्या चुकांमधून जो शिकतो तोच आयुष्यात पुढे जातो, असं मलाही वाटतं. मानसिकदृष्ट्या आपल्याला जर सुदृढ व्हायचं असेल, निरोगी व्हायचं असेल, मनावरचे ओझे कमी करायचे असेल, तर आपल्याला नक्कीच हा विचार करायला पाहिजे, की आपण स्वतःला माफ केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपण आपल्या कधी-कधी ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला माफ करणं हे खूप महत्वाचं आहे. हे कालही मी सांगितलं होतं. मॅडमनीही आपल्याला काल पुन्हा एकदा सांगितलं राहच्या प्रोग्राममध्ये, की विपश्यनेतून स्वतःसाठी केलं विपश्यना ही 10 दिवसाची स्वतःसाठीच असते. मग तिथं काही फक्त ध्यानस्थी लोकं किंवा हे लोकं येतात असं नाही. ज्यांना अ, काय म्हणतात ना, अ, माफ करायचंय स्वतःला अशीच लोकं येतात. स्वतःच्या मनावरची ओझी कमी करण्यासाठी लोकं येतात. तिथं बौद्ध भिक्षुक पण येतात. जे बौद्ध धर्माची किंवा गौतम बुद्धांना मानणारी लोकं आहेत ती पण येतात. पण हिरो-हिरोईन्स किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्यापूर्वी किंवा पती-पत्नी
एका बंधनात अडकण्यापूर्वी सुद्धा सर्वजण बरेचसे जण तिथे विपश्यना करण्यासाठी येतात. मीही सुरुवातीला केली तेव्हा मला कळलं नाही, प्रेग्नंट लेडीज का येतात किंवा हिरो हिरोईन्स का येतात. तर स्वतःच्या मनावरचे व जन्मानुजन्माची ओझी दूर व्हावी, स्वतःला माफ करावं म्हणून विपश्यनेला लोकं तिथे येतात. मग मॅडमनी सांगितलं आपल्याला जाणं शक्य नाही, तर आपण घरीच स्वतः आपल्या आरशात बघून रोज थोडा-थोडा वेळ काढून, रोज थोडा-थोडा ध्यान करून, ध्यानामध्ये स्वतःला कनेक्ट होऊन आपण आपल्याला आपल्या नातेसंबंधांसाठी माफ करू शकतो. मग जसं आपण वडिलांना माफ करतो, तसंच आज आपल्याला सासऱ्यांनाही माफ करायचंय. सासरे ही अशी व्यक्ती आहे, की आपल्या वडिलांसारखीच आपल्याला जीव लावणारी आहे. खूप प्रेम करतात. जसं ते त्यांच्या मुलावर प्रेम करतात, तसं ते आपल्यावरही प्रेम करतात. परंतु व्यक्त करत नाही. पुरुष हा असा व्यक्ती आहे, की तो व्यक्त होत नाही, बोलत नाही. आपले पतीही तसेच असतात, व्यक्त होत नाही. मग जेव्हा आपण रुसून बसतो, फुगतो किंवा रागावतो, तेव्हा ते थोडंफार ओपन अप होतात, व्यक्त करतात. तेही आपल्याला एकंतात घेऊन. मग तसेच आपले सासरेही असतात, की की ते आपल्याविषयीचं जे काही प्रेम आहे, आदर आहे किंवा मुलीसारखं जे आपल्याला जीव लावतात, बाळा, बाळा म्हणतात किंवा अ, आपल्या नावाने जरी हाक मारली तरी खूप प्रेमाने, खूप करुणेने अ, आपल्याशी बोलतात. आज काय केलाय स्वयंपाक किंवा काही करायचं असेल चहा, नाश्ता, तरी खूप प्रेमाने आपल्याला सांगतात. सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतं असंही नाही हां. काही-काही म्हणजे यापूर्वीची पिढी जी आहे, म्हणजे माझ्या आई-वडिलांची किंवा जे आपल्यातले सीनियर आहेत त्यांची, सर्वांचे सासू-सासरे खूप जीव लावणारे होते असे नाही. कारण या अगोदरची पिढी खूप स्ट्रिक्ट होती. कारण परिस्थितीने त्यांना तसं बनवलं होतं. यापूर्वीची सगळ्याच गोष्टींमधली परिस्थिती ही खूप चेंज होती आणि आत्ताची परिस्थिती खूप चेंज आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव बदलला. स्वभाव बदलला की रिएक्शन आणि रिस्पॉन्स सुद्धा बदलतो आणि व्यक्त करण्याच्या पद्धती सुद्धा बदलतात. प्रेम असो, राग असो, द्वेष असो किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. मग त्या व्यक्त करण्याच्या पद्धती सुद्धा आपल्याही बदलतात, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचीही बदलतात. मग आपण सासऱ्यांविषयी कसं बोलायचं? की लग्न झाल्यापासून किंवा लग्न जमवण्यापासून बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला गृहीत धरून आपण जगत असतो. आपण जेवढं सासूला जवळ करतो किंवा गृहीत धरतो, तेवढं सासऱ्यांना करत नाही. कारण ते थोडेसे लांब असतात. किचनपासून लांब असतात. बऱ्याचशा गोष्टींपासून लांब असतात. आपल्याला जे काही पाहिजे, हवंय नकोय ते आपण पहिल्यांदा आपल्या पतीशी शेअर करतो किंवा नंतर सासूशी शेअर करतो. सासऱ्यांशी खूप रेअरली शेअर करतो. ज्यांना सासूबाई नाहीत, पण सासरे आहेत. पण मग एकटेच आहेत आणि छोटं कुटुंब आहे. तर अशा वेळी सासऱ्यांशी जे बोलणं होतं, पण कमी प्रमाणात होतं. जे काही बोलणं होतं ते आदरपूर्वक थोडंसं भीतीदायक पण होतं. मग बऱ्याच गोष्टी लग्नापासून, लग्न जमवण्यापासून आपल्या मनात कुठं-कुठं घर करून असतात, की जमवताना काही बोलले असतील, नोकरी करण्यासाठी परवानगी घेताना काही बोलले असतील किंवा लग्नानंतरच्या पहिल्या बोळवणीला, दुसऱ्या बोळवणीला, पहिल्या दिवाळीला, पहिल्या सणाला, आपल्या दागदागिन्यांबद्दल, एखादी खरेदी करण्याबद्दल, त्यानंतर अ, आपलं पहिलं बाळ झाल्यानंतर आपल्यापेक्षा आपल्या नातवंडांवर ते खूप म्हणजे आपल्या मुलांवर ते खूप व्यक्त होतात. जे आपल्याशी बोलायचं असतं. ते खूप करुणेने व्यक्त होतात हे मी पाहिलंय. माझे सासरे माझ्या मुलाला खूप जीव लावायचे. बबडीशिवाय बबडी एवढ्या प्रेमाने बोलायचे बबडी. हा शब्द ते वारंवार त्याच्याशी बोलतानाच बोलायचे आणि खूप प्रेमाने, की ते एवढं प्रेमाने बोलताना
कधी नातवंडांशी जेवढं प्रेमाने बोलायचे, तेवढं मुलांशी, सुनांशी, बायकोशी बोलताना कधी मी पाहिलं नाही. मग त्यांचं भविष्य ते त्याच्यामध्ये पाहत असतात. मग कधी-कधी आपल्या मुलीशी बोलताना त्यांना एवढं प्रेमाने बोललेलं पाहिलं नसतं किंवा मुलाशीच बोलताना पाहिलेलं असतं. मग आपण त्याही गोष्टी मनात धरतो किंवा आपल्याला कधी आजारी पडलो आपण, हाउसवाईफ आहात आणि आपण आजारी पडलो, तर आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाताना किंवा अ, माहेरपणाला जाताना पूर्वी बऱ्याच अशा गोष्टी घडायच्या, की आपल्याला सासऱ्यांकडून पैसे घ्यावे लागत होते. अशा बऱ्याचशा मित्र-मैत्रिणींचे किस्से मी ऐकलेत. आईचे किस्से ऐकलेत. मावशी, चुलती किंवा बहिणींचे किस्से मी ऐकलेत, की माहेरी जाताना, कुठेही जाताना सासऱ्यांना पहिले सांगावं लागायचं पतीपेक्षा, की मला इकडं जायचंय आणि मी जाऊ का? हो म्हटल्यानंतरच पुढे मेसेज जायचा आणि मग जातानाही पैसे नवऱ्यासारखे मोजून दिले जायचे. जायचे आणि येतानाचे. मग बऱ्याचशा त्याही छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करतात, की कसं आहे, कसं होणार आता एवढेच पैशांमध्ये कसं जायचं? मग आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधून बचत करत असतो आणि मग त्याच्यातून आपण आपली कामं करत असतो. हे रिअलाईज आपल्याला अशा वेळेस होतं. हे तुमच्या सर्वांच्या बाबतीत घडतं का? घडत असेल तर चॅटमध्ये नक्की मेसेज करा आणि मग त्या गोष्टी आपल्याला आपल्या सासऱ्यांशी बोलताना, फॉरगिव्ह करताना कारण त्या मनात असतात. थोडेच पैसे दिले, तेवढेच पैसे दिले. सारखेच बोलत असतात. मी माझं उदाहरण देते. माझे सासरे म्हणजे मी 13-14 वर्षात खूप कमी स्वयंपाक केला. पण मी घरातली बाकीची कामं भरपूर केली. जाऊबाई माझ्या मोठ्या. मग त्या या लग्ना अगोदर पण खूप स्वयंपाकाची कामं करायच्या जेव्हा आई-बाबांच्या इकडे होत्या त्यावेळेस. म्हणून त्या खूप चांगला स्वयंपाक करतात. मग स्वयंपाकाचं टेंडर थोडक्यात त्यांच्याकडेच. मग स्वयंपाक त्या खूप स्वादिष्ट सुगरणीसारखा करतात. म्हणून मला कधी संधीच नाही मिळाली. त्यातल्या त्यात मी नोकरी करते आणि त्या हाउसवाईफ. मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला नाहीच जमणार. कधीच नाही जमला. म्हणून मग स्वयंपाक नेहमी जाऊबाई करायच्या. चुकून कधी भाजीमध्ये मीठ जास्त झालं, तर मिठाविषयी त्या खूप असं बोलायचे सासरे, की मीठ स्वस्त झालं आहे. साखर जर चुकून जास्त झाली, तर साखरेचं पोतं अंदान मिळालंय का? असे टोचून शब्द बोलायचे किंवा पोह्यामध्ये शेंगदाणे कमी झाले, मेथीच्या भाजीमध्ये चुकून एखादा केस निघाला, तर घरातच केस विंचरता का? छोट्या-छोट्या गोष्टी असे बोलायचे, की ते मनाला लागायचं. चपाती जाड झाली, कडकच झाली. रेशनच्या चपात्या केल्यात का? मी करतो मग माझ्यासाठी व्यवस्थित का नाही मिळत? ह्या छोट्या-छोट्या गोष्टी अ, दुसऱ्यांना पाहून मी माझ्याशी पण रिलेट केलेले आहेत, की बोलायचे ते. मग आपण त्यांच्या दृष्टीने त्यांना माफ करायचं, की स्वतःला माफ करायचं? खरोखर त्यांनाही माफ करायचं आणि त्यांच्याबरोबर स्वतःलाही माफ करायचं. कारण बळं सोडून घेतलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. कारण त्यावेळी त्यांचं शिक्षण, त्यांच्यावर झालेले संस्कार हे मॅटर करतात. संस्कारच घेऊन आपण पुढे आलेलो आहोत आणि पुढे त्या गोष्टी आपल्या मनावर काम करत राहतात. कारण ते सोडून देत नाही आपण. कारण सोडून द्यायचं हे जरी आपल्याला आपल्या आईनी, सासूबाईंनी सांगितलेलं असतं, तरी पण आपण खूप गोष्टी मनावर छोट्या-छोट्या ठेवत असतो. त्याचा बोजा आपल्यावर असतो. माझे सासरे एक्सपायर झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी अ, मला त्यांच्याविषयी जाणवल्या. निगेटिव्ह गोष्टी खूप मी त्यांच्या बरेच महिने, बरेच दिवस मग ठेवल्या. कारण त्या वारंवार आठवायच्या. कारण जेव्हा आपण ते काम करतो, त्या कामामध्ये आई-वडील, सासू-सासरे यांचा सहभाग असेल, त्या गोष्टी आपल्याला ते गेल्यानंतर कराव्या जेव्हा लागतात,
तेव्हा निगेटिव्ह गोष्टींनीच आपण त्यांची सुरुवात करतो. याचाही अनुभव मी घेतलाय. तो व्यक्ती गेला, पण माझ्यासाठी हे करून ठेवलंय ना, हे मला करणं आहेच ना. एखादं अर्धवट राहिलेलं काम असो किंवा अ, छोटे कुठे पैसे भरायचे असतील, कर्ज वगैरे असो म्हणा किंवा काय. मग आपण आपल्या मिस्टरांना टोचत असतो, बोलत असतो. सर्वांनी आपला व्हिडिओ बंद ठेवायचा आहे. मग ह्या गोष्टी आपण रिलेट करून स्वतःशी बोलायचंय. जसं आपण आपल्या वडिलांची माफी मागतो, तसं त्यांचीही माफी मागायची, की क्षमस्व, मी माझ्या काही कृतींबद्दल विचार केला. मला जाणवलंय, की मी इथे चुकलीये. इथं चुकीचं वागले. मला माफी मागायची आहे. भविष्यात मी माझ्या काही भावना किंवा कृती नियंत्रित ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. असं जेव्हा आपण करू, वातावरण ना थोडंसं क्लाउडी आहे खूप आणि 2 दिवसापासून खूप हवा सुटली. मग त्यामुळे इंटरनेटचं थोडंसं व्हायबल होतंय. मी दोन्ही इंटरनेट जॉइन केलेले आहेत तरी पण. तर आता आवाज येतोय का? हॅलो? माझा हो, आवाज येतोय का? येतो येतो. हो मॅडम येतो. ओके. खूप हवा सुटली आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं व्हायबल होतं इंटरनेट. जेव्हा आपण समोरच्याला माफ करू किंवा कमीत कमी बोलू, की "मी तुम्हाला माफ केले." तर आपण समोरच्याला दोष द्यायचं हळू-हळू, हळू-हळू कमी करतो, सोडून देतो. आपण जसं आपल्या मुलांवर अपवादात्मक प्रेम करतो किंवा आपले पालक आपल्यावर प्रेम करतात. मग आपण विचार करतो, आपण परिपूर्ण आहोत का? नाही. तसेच आपले सासू-सासरे किंवा आई-वडील हे कुणीच परिपूर्ण नाही. पण त्यांनी जे आपल्यासाठी केलंय, हे खूप मोठं कार्य आहे. खूप मोठं कार्य आहे. जसे आपले आई-वडील नसते, तर आपणही ह्या जगात आलो नसतो. तसंच या संपूर्ण सृष्टीचं दर्शन घेऊ शकलो नसतो. तसंच आपले सासू-सासरे नसते, तर आज आपण इथे नसतो. आपल्याला हा पती मिळाला नसता. स्वर्गातूनच आपल्या गाठी बांधून आलेल्या असतात, आपण म्हणतो ना. तसंच हे तेवढंच सत्य आहे, की आपण हे सासू-सासरे आपल्याला मिळणार आहेत, हे पूर्वीच पासून ठरून आलेलं आहे. म्हणून आपल्याला हे सासू-सासरे जे मिळालेत किंवा सासरे मिळाले, सासू मिळाली, त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची परमेश्वराकडं, युनिव्हर्सकडं, की मला हे जे सासू-सासरे दिलेत, त्यासाठी मी तुमची खूप आभारी. कारण जरी सासू-सासऱ्यांवर प्रेम नाही करू शकलो आपण, त्यांना खूप प्रेमाने बोलू नाही शकलो, ते आपण आपल्या नवऱ्याला तर प्रेम करतोच ना, जीव लावतो. जे काही पाहिजे ते आपला नवरा आणि आपण. थोडंसं स्वार्थी होतो ह्या बाबतीत, की जेवण बनवलं तर संपायला लागलं तर नवऱ्याला काढून ठेव. चहा बनवला, चहा घ्या. तुम्ही स्वतः चहा घ्या. आपण स्वतः घेत नाही. पण पहिला आपण आपल्या मिस्टरांना, पतीला म्हणतो, की तुम्ही पहिले चहा घ्या. ते कामावर निघाले तर डबा पहिला आपण त्यांना देतो. आपण जेवू नाही जेवू. मग प्रेम व्यक्त करण्याची अ, सासरी नवरा हा एक व्यक्ती आहे, की तिथं आपण पटकन प्रेम व्यक्त करत असतो. आणि हे आपल्याला जरी कळत नसलं, तरी आपल्या सासू-सासऱ्यांना, दीर, जाऊ, बाया, आपली मुलं यांना हे कळत असतं. ह्यांच्याशी आपलं बालपणीचं रिलेशन नसतं. पण लग्नानंतरच्या गोष्टी, आता माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली. लग्नानंतरच्या बऱ्याच गोष्टी आहेत,
की त्या मी अजूनही मनावर धरल्या होत्या. सासूबाईंच्या नाही, पण सासऱ्यांच्या होत्या. मग जेव्हा मी काल लिहित होते, काही पॉइंट्स काढत होते, तर खरोखर मला त्या आठवल्या, की आपण कुठे चुकतोय सासऱ्यांच्या बाबतीत. वडिलांच्या बाबतीत कशा पटकन सोडून दिल्या, कसं त्यांना प्रेमाने बोललो. तसंच सासऱ्यांच्या बाबतीत जरी जास्त प्रेमाने तुम्ही बोलू नाही शकलात किंवा मी बोलू नाही शकले, तरी मनाने सोडून द्यायच्यात, माफ करायच्या, स्वतःला माफ करायचंय. मनीषा, ते त्यांच्या ठिकाणी योग्यच होते. कारण त्यांच्यावर तसे पिढीनपिढी झालेले संस्कार आहेत. मग ते त्यांनी त्यांच्या बायकोशी रिएक्ट झालेले आहेत, हे मी पाहिलेलं आहे. मग तू कोण आहे? सून आहेस त्यांची. त्यांनी काय एवढं तुझ्यावर जीव लावावं किंवा प्रेम करावं? प्रेमाने तुझ्याशी का बोलावं? ते कठोर, माझे सासरे खूप कठोर होते. माझी नंदबाई पण या ग्रुपला जॉईंट आहे. आज कार्यक्रमामध्ये पण आहेत. रोज ध्यान पण करतात. त्यांना त्यांच्या बाबतीत सुद्धा एक चुलता म्हणून त्यांनी जेव्हा माझ्या सासऱ्यांना आठवलं, माझा आवाज येतोय? नेटवर्क गेलं होतं. हा, आता येते. आता येतोय ना? हो. तसं आपण आपल्या सासऱ्यांशी बोलायचंय. काही गोष्टी असतील, कटुता मनातमध्ये असतील, तर नाराजी स्वतःविषयीची दूर करायची, सोडून द्यायचंय. आपल्या पालकांना क्षमा करणं हे आपल्या प्रौढत्वाची मुख्य कृती आहे. म्हणजे हे पहिलं काम आहे. आपण आपल्या सासऱ्यांशी बोलताना छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्या आठवायच्या आहेत आणि बोलायचंय. जर आपण आपल्या पालकांवर राग काढत राहिलो, ते निघून गेले आणि समजा एखाद्या व्यक्तीची सासरे आहेत आणि ते खूप स्ट्रिक्ट आहेत, रागवणार आहेत. त्यांना जर एखादी गोष्ट पटली नाही, आपले कपडे घालणे सुद्धा पटत नाही कधी कधी सासऱ्यांना. माझ्या सासऱ्यांसमोर जीन्स घालायची कोणाचीच हिंमत नव्हती. आम्ही नाही घातली, नाहीच घातली. खूप वेळा परवानगी घ्यावी लागायची, पण परवानगी घ्यायची हिंमत कोणाची नव्हती. मग बाहेर गावी जाऊन, माहेरी जाऊन वगैरे घातली. पण तिकडेही भाऊ आणि वडील हे अशी दोन व्यक्ती असतात, हे सासऱ्यांपेक्षा कमी नसतात. असेच कपडे घातले, तसेच कपडे घातले बोलत असतात. ह्याही गोष्टी आपल्या मनावर असतात. मग आपण आपल्या पालकांना या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आठवण करून बोलायचे आहे. ड्रेस घालण्यावरून, माझे सासरे असेपर्यंत माझ्या जाऊबाईने कधीच ड्रेस घातला नाही, हे मला आठवतंय. खूप रेअरली घातला, म्हणजे खूप विचार करून, विचारून वगैरे घातला. माझा आवाज येतोय? इंटरनेट अनेबल दाखवते. कधी कधी आपल्या मिस्टरांचा आपल्या आईशी, म्हणजे आपल्या सासूशी, सासऱ्यांशी जर चुकून काही गोष्टींवरून, आपल्या काही गोष्टींवरून, काही गोष्टी घेण्यावरून जर वाद झाला,
तर माझा आवाज येतोय ना? नेटवर्कचा इश्यू मला सांगा बरं का, जर आवाज येत नसेल तर कोणी. तर आपण आपल्या काही गोष्टींवरून आपण पहिल्यांदा आपल्या मिस्टरांना सांगतो. मग मिस्टर आईला सांगतात. मग आई अ, आपल्या सासऱ्यांना सांगते, की हे असं-असं करायचंय, तसं करायचंय. असं कित्येक जणांच्या बाबतीत झालं. तुमच्या बाबतीत झालं का? मग आपण आपल्या मिस्टरांशी बोलून, आपल्या सासू-सासऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला का? का आपण स्वतः कधी डायरेक्ट बोललो? बऱ्याच जणांच्या अशा बाबतीत असं आहे, की ते स्वतः आपल्या सासू-सासऱ्यांशी डायरेक्ट बोलत होते आणि आपल्याला बोलताना बऱ्याच अशा काही गोष्टी आल्या का? की नेहमी त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांना त्यांची परवानगी घेताना सासूबाईंना मध्ये घ्यावं लागलं, मिस्टरांना मध्ये घ्यावं लागलं. मग त्याही गोष्टी